कोहलीने विकेट प्राप्त केली आहे आणि बाद होणारा फलंदाज गोरख दिघाडकर. प्रत्येक षटकाराला बक्षीस आलंय. किरोली संघासाठी अविनाश चोरगे आणि सचिन पाटील एवन जोडी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपये मिळतील. संत तुकाराम महाराज म्हणतात की बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नये चरे. शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांचे हे जंगल, जागृत राहावं. जिभेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी, सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण काही पावलं दूर आहोत त्या ग्रँड फायनलकडे, पण तत्पूर्वी हा सुरू असलेला सामना आपण बघूया. अगदी अतिशय मोठा सामना इथे रंगणार आहे. विकेटचं पतन जरी झालं तरी सुद्धा सामना आता कुठे सुरू झालाय. हो, या वेळेला नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये आणि आल्या आल्या हवेमध्ये बॅट फिरवतोय. बघा, जितू चोरगे त्यानंतर करेक्शन करून ड्रिल करून दाखवतोय, खाली वागतोय, वॉर्मअप करतोय. फिटनेस त्याचा आहे चांगलं, पण तो बॅटिंगचं फिटनेस बघायचं आहे. तसंच केतन बजाकेकडून सुद्धा प्रत्येक 100 रुपये मिळतील प्रत्येक सिक्सरला. पुढे सरसावले आणि पुढे जाणार, आता पुढे सरळच जा. येस, ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. ह्या चुका फार तुम्हाला महत्वाच्या सामन्यामध्ये करून चालणार नाही. आरडी किरोली संघ इथपर्यंत पोहोचतो, पण तो त्यानंतर नांगी टाकत असतो. इथून तुम्हाला सुधारणा आताच करायची आहे. ही वेळ निघून देऊ नका. कल करो सो आज, आज करो सब अब, अभीच करना पडेगा. 2 धक्के मिळाले, परंतु या धक्क्यातून आता कसं सावरतील, कोण संकटमोचक असेल ते बघायचं आहे. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, दत्ता दिघाडकर. एकही धाव नाहीये. 3 चेंडूंमध्येच इथे खिंडार पाडलेत अजय कोहलीने. 2 धक्के, नक्षत्र चौदारपाडा. जिथून कॉमेंट्री सुरू केली मी 2017 पासून, तिथून जेव्हा जेव्हा कॉमेंट्री करतो तेव्हा पासून, सुरुवातीपासून ह्या संघालाच काळा घोडा असं नाव दिलं, डार्क हॉर्स. त्याचं कारण पाहिलं होतं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर कुठल्याही संघाला कधी पण दगा देणारा संघ केनिया सारखा आहे. हलक्या हाताने फक्त पुश केलं, बॅटचा फेस ओपन करून डायरेक्ट हिट करण्याची गरज होती का, लाऊड अपील केली. पंच पाहतायत तिथे ब्रॅड ग्राउंडेड झाली की नाही, आणि एकमेकांना टाळी दिली तिथे गोलंदाजाने, पण बघायचं की सिग्नल काय. नाही, नॉट आउट आहे. तर आता कुठे धाव सुरू झाली आहे गणेश. येस, 4 चेंडूमध्ये पहिली धाव आणि 2 गडी बाद. आपण मोठी टुर्नामेंट खेळता आणि मोठ्या टुर्नामेंटमध्ये जसं आपण पुढे प्रवास करत असतो ना, तेव्हा तेव्हा आपण मोठमोठ्या संघांच्या समोर येत असतो. अशा तुमचं प्रदर्शन सुद्धा त्या लेवलला गेलं पाहिजे, त्याहून सरच झालं पाहिजे, तेव्हा तुम्ही जिंकू शकता. असं प्रदर्शन अयोग्य आहे. आल्याला तुम्ही रिव्हर्सचा पवित्रा घेणार, सरळ बॅटनी प्रॅक्टिस करायची आणि उलट्या बॅटनी सामने खेळायचे, हे चुकीचं असतं. कारण तुम्ही हे कधी करायचं असतं जेव्हा तुम्ही सॅटिस्फाईड असता, जेव्हा तुमचे चांगले राईटी चांगले फटके येतात, तेव्हा एखादा प्रयोग म्हणून तुम्ही रिव्हर्स हाताळू शकता. परंतु अशी स्थिती असताना तुम्ही अजून स्वतःला धोक्यात का टाकता, हाही प्रश्न आहे. क्रिकेटमध्ये बरंचसा बोलावंसं वाटतं, कारण जीवन आणि क्रिकेट सेम आहे. जीवनात पण हेच आपण चुका करतो आणि बॅकफुटला जातो आणि आपण संकटामध्ये अडकून घेतो स्वतःला, स्वतःच्या पायावरती कोरडा मारत असतो. यावेळेला पूल केला हा पंपुल दत्ताने, एक समजदारी दाखवली आणि पहिलं षटक समाप्त झालं. रसिक हो, धावसंख्या आरडी स्पोर्ट किरोली संघाची पहिल्या इनिंगमध्ये इथे पहिल्या षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 वर. जसं मगाशी सुद्धा नंतर रन रेट चांगला वाढवला होता किरोली संघाने, आता तोच प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी जसं राजेश चमकला होता, राजेशनी काय ते 5 चेंडूंमध्ये 20 धावा ठोकल्या होत्या, 4 मध्येच ठोकल्या होत्या. 5व्या चेंडूत ती झेल दिला, पण तो त्यांनी जो स्ट्राईक रेट वापरला तो 500च्या आसपास होता. बॅटिंग स्ट्राईक रेट बघा. ऑल दी बेस्ट टीम नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाड्यासाठी. राज ढोले साहेब वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. त्यांचा पण प्रोफाईलमध्ये बैलच दिसतोय. काय करायचं, क्रिकेटमध्ये इथे बैल जास्त दिसायला लागले, कारण जो तो आता बैलगाडा शर्यतींचा वेडा झाला. आणि पुन्हा एकदा मिडल ऑर्डरला राजेश पण आला होता, पण तो आता राजेश सुद्धा थांबला नाहीये. प्रशांत बजागे, आत्ता पूर्ण जबाबदारी आहे.
राजेश ते कर्तब करून दाखवलं होतं आधीचं कसब त्याचं, त्याची धमक त्याची चमक दाखवली होती, परंतु जास्तच घाई केली. लगेचच एक षटकार आला होता, त्यानंतर सावकाश पद्धतीने एक दोन चेंडू खेळून काढायचे होते, सिंगल डबल ती भर द्यायचा होता. हे आपण कॅल्क्युलेशन करत नाही अजिबात. आपल्याला असं वाटतं की जो चेंडू पडतो ना तो चौकार षटकारासाठीच असतो. अहो तसं नाहीये. असं असतं तर प्रत्येक सामन्यामध्ये 100 धावा झाल्या असत्या. तसं होतं का? नाही होत. ते क्वचितच असतं. म्हणून नेहमी सर्व दिवस सारखे नसतात, सर्व वेळ चांगली नसते, सारखी नसते. आणि आपल्या हातांची बोटं सुद्धा सारखी नाही आहेत. इथे पण या पठ्ठ्याने तेच केलं होतं. आले आले अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक. प्रशांत बजागेने पण आता सावरावं लागेल. ही वेळ आहे तुम्हाला हिरो बनण्याची. कारण म्हणतात ना की परक यदि हिरे की करनी हो तो अंधेरे का इंतजार करो, धूप में काच के टुकड़े ही चमकते हैं. उन्हाळ्यामध्ये काचाचे तुकडे पण चमकतात, पण त्याला आपण हिरा नाही म्हणू शकत. जो अंधारामध्ये कोहिनूर सारखा चमकतो तो खरा हिरा असतो. त्याची किंमत अमूल्य असते. ती आता वेळ आली आहे, कारण अंधार पसरलाय. इथे चमकायचे. या पठ्ठ्याने फेकला षटकार. हा चमकतोय आणि चमकणं भाग पडेल, भागच पडेल. षटकार. थैंक यू. इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. आए हैं जीतने तो फिर जीत कर ही जाएंगे. और हार कभी हम मानते नहीं है, सुन लो. डाव कोई भी उसमें पछाड़ कर ही जाएंगे. तो प्रयत्न करा, ती जिद्द दाखवा. आयवा पकडलाय झेल. या त्यांनी, त्या प्रेक्षकांनी आयवा झेलवाल्यांनी या इकडे. तुमचं नाव सांगायचंय, तुमची मुलाखत घेतली. चल या. मग येणार नाही. इथे बघा धावफलक 2 षटकांची नंतर बरोबर कसा 17 झाला. याला म्हणतात इथे कमबॅक करणं. ही धावसंख्या आता समाधानकारक आहे. फक्त प्रशांत आणि ऋतिकने आता सांभाळून खेळायचं. हो बघा झेल टिपला जातोय. आमच्या एसके एंटरटेनमेंट सुद्धा तो झेल टिपलेला बघितलाय आणि त्या ठिकाणी त्यांनी तो चेंडू दाखवलाय. मला वाटतं तिथे सरबतवाल्याच्या बाजूला. येस येस निकेश रणवी. येस यस येस या या. काय सुंदर झेल टिपलाय बघा त्यांनी मस्त पद्धतीने. आता त्याच्यावरती सुद्धा इथे बोली लागेल. कुठला संघ घेईल बघूया. झेल छान चिपतोय. 2 षटकं समाप्त झाली. निलेश जाधवच्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि बरोबर धावा आता 17 पर्यंत पोहोचल्यात. म्हणजे खतराची घंटा वाजवली आहे. तुमची हिंमत तुम्हाला तर पुढे घेऊन जाईल. हिंमत आहे मर्दा तो मदत करे खुदा. अजूनही सोडू नका. जिद्द चिकाटी बाळगा. कॅच टेकन. आणि ते नितेशजी रणवी ज्यांना इथे आमचे रघुनाथजी पाटील साहेब बघा 100 रुपये आणि महेंद्र पादेकडून सुद्धा 100 रुपये 200 रुपये कमवले. क्या बात आहे त्या झेलसाठी. हीच तर स्पर्धेची खासियत आहे. यावेळेला चेंडू फ्लाय होतोय आणि ओ माय गॉड बघ दुबक ती बघ आणि ती बघ पडली. यस बापरे एगोश कोळी त्या ठिकाणी होता. ऋतिकचा जो झेल होता. ऋतिक रोशन होतोय आणि त्याचा तिथे झेल बघा आडवा झाला होता. चेंडूला अक्रॉस द लाईन गेला होता आणि त्या ठिकाणी बोटाला होती. 1 2 3 किती प्रयत्न 5 प्रयत्न तब्बल. पण तो म्हणतो की नाही. चेंडू म्हणतो की मी शॅम्पू लावून आलोय, मी भेटणार नाहीये. आणि हे नशीब आहेत. हे नशीब आहेत. आता तुम्ही इथे याचं चीज केलं पाहिजे. बरोबर ना गणेश पाटील. हे चीज केलं पाहिजे. संधी पुन्हा मिळत नाहीये. संधी बिस्किटात पडलेल्या चहात पडलेल्या बिस्किटासारखी असते. एकदा निसटलं की तो खाता येत नाहीये. आणि इथे बघा पंचांनी वाईट दिले. अजून नशीब इथे लक फॅक्टर ऑन आहे. अजून काहीतरी दडले योगी सर या सामन्यामध्ये. मजा येईल. मला आता दिसतंय काहीतरी इथे डोळ्यासमोर की 40-45 धावसंख्या होणार आणि ती केलीच पाहिजे. 19 4 गडी बाद 2.1 षटक. गोलंदाज रोशन प्रयत्न करतोय प्रशांत बजागे आणि त्या ठिकाणी सुद्धा तिथे नशीब बघा बलवत्तर. बघा प्रेक्षक हा क्रिकेट आहे. आधी धडाधड विकेट पडले आणि धडाधड आता झेल सुटतायत भेटत नाहीयेत. हेच क्रिकेट आहे. कधी पण रंग बदलू शकतं. अरे इंद्रधनुष्याचे 7 रंग सुद्धा कमी पडावे असा हा रंग बदलू खेळ आहे. म्हणून हा खेळ अगदी अनोखा खेळ बनला. जगामध्ये सर्वात जास्त पाहिला जातो. 400 कोटी लोक हा खेळ बघतात. 850 कोटी जनता आहे जगामध्ये आणि त्याची अर्धी लोकसंख्या जी पाहतो ती क्रिकेटचे वेडे आहेत. बाकी फुटबॉलचे वेडे आहेत. कोणी हॉकीचे आहेत, कोणी टेनिसचे आहेत, कोणी टेबल टेनिसचे आहेत. रिव्हरचं पण सक्सेसफुल. वाव ऋतिक रोशन क्या बात है. कहो ना प्यार है. ओहो कहो ना प्यार है, कहो ना चार है. चौकार.
कुछ भी असंभव नहीं इस दुनिया में, ऐसा कहा जाता है। हम जो सोच सकते हो हम सब कुछ कर सकते हैं, और हम वो सब कुछ कर सकते हैं जो हमने आज तक नहीं सोचा है यार। सिर्फ सोच के देखो, सितारे बदल जाएंगे। नजर बदलो, नजारे बदल जाएंगे। तुम्हारी सोच तुम्हारी हार जीत पर निर्भर करती आहे. बघा किती नशीब साथ आहे, कारण मेहनत करतायत ही मुलं. प्रशांत आणि ऋतिक 3 धाव प्रयत्न करणं अयोग्य होतं त्या ठिकाणी, आणि तिथे विकेटचं पतन झालंय. अजिबात गरज नव्हती. विनाशकाले विपरीत बुद्धी. ऋतिक बाद होतोय, रनआउट. सन्मान्य दीपकजी पाटील जांभूलपाडाचे आमचे पाहुणे, आपण यायचंय. आपली जागा मंचकावर आहे. वेलकम दीपकजी पाटील फ्रॉम जांभूलपाडा, वेलकम. इथे वेलकम विकेट पण आली, काही गरज नव्हती. प्रशांतने सुद्धा अगदी उशिरा कॉल दिला. ऋतिक धावत येत होता, परंतु गरज नव्हती इथे. आता चोटी धावाची गरज नव्हती इथे, चोरीची गरज नाही. तर तुम्ही चांगले फटके मारत होते, हे महत्वाचं होतं. अजिबात गरज नव्हती, परंतु जो मोमेंटम मिळाला होता ना, तो थोडासा काही गमावला आणि शिफ्ट झाला चौदरपाडाकडे. एक उल्हास बघा, उत्साह तयार झालाय. नक्षत्र चौदरपाडाकडे हा ड्राईव्ह कव्हर केला चेंडू आणि फेकी केली. त्या ठिकाणी बघा बरोबर फिल्डरने पाहिलं, विकेट किपरकडे फेकी केली. योगेश कुलीने चेंडू गॅदर केला आणि अंडरआर्म फेकी केली, अक्षी साईड आर्म फेकी केली, आणि ऋतिकनी बॅट सोडून दिली, आणि तिथेच त्याची खेळी संपुष्टात आली. 163 सिक्सेस आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये, आणि ह्या इनिंगमध्ये अजून 8 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज येते प्रशांतच्या सोबतीला, सोनू दिघाडकर. मगाशी चाचपडले होते, 2-3 चेंडू डॉट खेळले, पण नंतर लय भारी लय मध्ये आले. सोनू दिघाडकर 152 चौकार. अजून इथे 2-3 चौकार षटकार जरी आले 8 चेंडू मध्ये, तरी सुद्धा अगदी जबरदस्त लढत होईल याबद्दल शंका नाही. कारण बॉलिंग लाईनअप चांगली आरडी स्पोर्ट किरवलीची, हे आपण पाहिलं. कारण त्यांनी सकाळचे 2 सामने समोरच्या संघाला अगदी कमी धावसंख्येत रोखून अगदी चेस करून जिंकलेत. त्यामुळे आपण बोलू शकतो ते, परंतु फक्त धावा इथे कराव्या लागतील. ते ट्राय केले आणि बॅटची कडा जाऊन रेस लागली, आणि क्षेत्ररक्षक अगदी वेगाने सुद्धा गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने जो होता, आणि प्रशांत बजागे पोहोचला की नाही. येस, सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट, सक्सेसफुली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. त्या ठिकाणी सोनू होता, सोनू दिघाडकर आलेल्या 2 धावा पूर्ण केल्या, आणि प्रशांतने त्याला साथ दिली. 2.5 षटकांमध्ये धावसंख्या 28, 5 गडी बाद. हिम्मत करा, हिम्मत करा. स्वप्न तुम्ही घेऊन आलात, जसं मगाशी योगीने उल्लेख केला की एखादा करंडक तुम्हाला आता जानेवारी मध्येच टिपायचा आहे, मग तो आज का नको रॉकी? तुम्हाला ते आजच करायचं आहे. कल करे सो आज, आज सोरे आज करे सो अब, अशी गुजराती म्हण, आणि गुजराती तसेच करतात, म्हणून ते फार पुढे आहेत. ते उशीर लावत नाही, ते पैशाने पैसे बनवतात आणि वेळेने पैसा बनवतात. या वेळेला ही वेळ ती नाहीये हवेत फटके मारण्याची. सोनूभाई या ठिकाणी मिस होतो स्ट्रोक, आणि अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती. धाव संख्या 9.33च्या सरासरीने 28 वर 5 गडी बाद. अजून 6 चेंडू शिल्लक. 6 मध्ये 12 जरी आला तर 40 होतील, 6 मध्ये 15 आल्या तर 43 होतील, 6 मध्ये 20 आल्या तर बरोबर इथे 48 ते 50 होतील. आणि तो प्रयत्न केला पाहिजे मोठ्या फटक्यांचा, कारण ती वेळ तशी आली आहे. सी द बॉल, हिट द बॉल. चेंडूला बघा नीटसं आणि हिट करा, डू आर डाय. कारण 3-5 गडी बाद झालेत, म्हणून आता तुम्हाला फक्त आता धावफलक वाढवायचं आहे. टॉस साठी या. धनेश इलन कुकसे आणि विकी स्पोर्ट कुकसे, आपला चॅम्पियनचा सामना. लगेच आम्ही इथे प्रेस करतोय, तुम्ही टॉस करायला या, कारण या षटकाच्या समाप्तीनंतर तुमचा लगेच टॉस होईल, आणि लगेच तुमचा सामना आधी फायनलचा तुमचा असेल, त्यानंतर आमचा मून अश्विनच्या फायनलचा सामना असेल जो रंगेल. असेच सामने असतात 1 बाय 1. मग सिटी क्रिकेट असो, खुला क्रिकेट असो, फायनल आपण अगदी लगातार घेत असतो, आणि तशीच इथे मजा येणार आहे. आणि तीच आपल्याला इथे रँक सापडली योगी सर, तीच लिंक सापडली मस्त पद्धतीने की 2 फायनल प्रेक्षक आमचे बघणार आहेत लागोपाठ. तर चला, प्रशांत बजागे सज्ज आहे, पूर्णपणे कॉन्फिडन्स लेवलने खेळावं लागेल. आणि गोलंदाज सज्ज हरिकेत. हरिकेत काल सुद्धा चांगली परफॉर्मन्स करून गेला, चांगली विकेट टेकिंग बॉलिंग केली होती, आणि पहिला चेंडू हाताळतोय. प्रशांत साठी हा शॉर्ट ऑफ लेंथ होता, बाउन्स करायचा प्रयत्न, चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला, आणि त्या ठिकाणी पूलचा प्रयत्न फसला प्रशांत बजागेचा. 5 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या स्थिर आहे 28 वर. अभी नहीं तो कभी नहीं, डू ऑर डाय नॉकआउटची स्पर्धा आहे. श्री गणेश चषक 2025 प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय, आणि सामन्यांमध्ये सुद्धा रोमांचकता निर्माण झाली आहे. त्यासाठी तुमचे फटके हॅमट इथे केले व्ही शेप मध्ये. पाहतोय डीप कव्हर एक्स्ट्रा झोन कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे, आणि 2 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या ठिकाणी अंडर फेकी केली. नॉन स्ट्राइक एंडचा सोनू दिघाडकर बाद होतोय. 1 धाव कंप्लीट, फलंदाज बाद.
ओम साईराम, ओम साईराम. तर विकेटचं पतन झालं पाहिलं आपण की त्या ठिकाणी प्रशांतला स्ट्राईक पाहिजे होती बघा, रिप्ले दाखवलं जाते आणि बरोबर त्या ठिकाणी फेकी झाली आणि सोनू दिघाडकर पोहोचले नाही नॉन स्ट्राईक एंडला. तो प्रशांत पोहोचले सुरक्षित पद्धतीने. आता किती फटके मारतील ते महत्वाचं आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत प्रशांतसाठी, परंतु इथे बाउन्सर टाकला जातोय वारंवार आणि आता मात्र 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. आता हा पहिला बाउन्सर आलाय. प्रशांतला खेळवले अक्षरशः हरिकेतनी. हरी झेंडी नाही तर लाल झेंडी दाखवली आहे. हरी झेंडी आणि हरी भेंडी पण असते, पण ते लाल झेंडी दाखवले, लाल झेंडा दाखवले, कारण अजिबात बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ देत नाही 3 चेंडूंमध्ये मिस्टर हरिकेत. जबरदस्त बॉलिंग. धावसंख्या 29 वर. सन्माननीय आमचे सुभाजी मागे साहेब आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. माजी सरपंच कुकसे ग्रामपंचायतीचे आपलं हार्दिक स्वागत साहेब. आपण आलात, नक्कीच आपले आभार आणि स्वागत. या ठिकाणी एक धाव आली. धावसंख्या 30 वर. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. असं वाटलेलं की शेवटच्या षटकामध्ये 2-3 मोठे फटके येतील, परंतु हरिकेतनी परफेक्ट बॉलिंग, परफेक्ट टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ नियंत्रण राखलं आणि बरोबर जे मनसुबे होते 40-45 जाण्याचे ते उधळून लावले. कारण त्याचं कारण आता की 2 चेंडू शिल्लक आहेत. आता बघायचं आहे, अभय आहे त्या ठिकाणी. अभय एखादा फटका मारेल का फायटिंग स्कोरसाठी? 24 चेंडूंचा सामना आहे. बॅटची कडा आणि चेंडू जातोय बरोबर फ्लाइंग स्लिपकडे. भूषण त्या ठिकाणी कव्हर करतोय आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 31 वर. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. काय असेल या शेवटच्या चेंडूवरती? चौकार आला तर 35, षटकार आला तर 37, त्याच्या पुढे नाही मिळणार. परंतु हरिकेत देईल का? कारण काय सुंदर त्याचा बघा लेखाजोगा. फक्त 5 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केल्या, ते पण अगदी आतिषबाजीच्या षटकामध्ये. ह्या महत्वाच्या मॅच मध्ये टाळा प्राप्त करतो हरिकेत. शेवटचा चेंडू प्रशांत बजागेसाठी. फुल टॉस दिला पण तो नीटचा टायमिंग करता आला नाही, नीटचा उडवता आला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली. 2 धाव पूर्ण होतील का? यस, डायरेक्ट हिट झालं. हे बघा नशीब, हे नेम. एकच धाव इथं सुद्धा कंप्लीट झाली. 32 धाव संख्या कंप्लीटेड बरोबर आणि 33 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी नक्षत्र चौदरपाडा संघाला. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. सामना असेल विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध धनेश स्पोर्ट्स कुकसे चॅम्पियन पदासाठी. 3 षटकांचा मुकाबला. सन्माननीय गुरुनाथजी पारधी साहेब आणि सन्माननीय सुभाषजी मागे साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. तसेच अजून एक आपण पाहुणे घेऊया. 3 लागतात आपल्याला. सुभाषजी मागे साहेब या आपण पण, आणि गुरुनाथजी पारधी दादा आणि या रघुनाथजी पाटील. आपण का बसलात? या आपण पण या. आम्हाला त्रिदेव लागतात, ब्रह्मा विष्णू महेश. पांडुरंग हरी या दादा या. तर टॉस केला जातोय. काय सांगायचं ह्या सामन्याला? एका जंगलातील 2 वाघ. श्री गणेश कॉल विकी स्पोर्ट. उभा तर राहणार नाही ना टॉस? श्री गणेश आलाय. अभिनंदन, धन्यवाद सुभाषजी मागे. धन्यवाद पांडुरंगजी. बॅटिंगसाठी बॅटिंग बॅटिंग का? कारण एवढी घाई का करतोस? कॅप्टन्सी घेतले म्हणजे बोलनाच पडेगा. बॅटिंग घेण्याचं कारण काय? काय नाही सर, 3 ओव्हरची मॅच आहे आणि बबलू पी नाही खेळाला त्याच्यामुळं. मग बबलू खेळायला नाही तर मग बबलूची जागा तू चालवणारस का? हां नक्कीच. क्या बात आहे. म्हणजे बॅटिंगची घाई झाली, बॅट उचलायची तिकडे. जसं बबलू बॅट घेऊन निघतो आधीच, कारण तो स्ट्रायकर आहे. तर ठीक आहे, फिल्डिंगला जायचं आहे. काय वाटतं की विकी स्पोर्ट कुकसे आणि धनेश कुकसे हा सामना लागला, हे कितपत योग्य आहे की कसं वाटतं तुला? म्हणजे योग्य आहे की अयोग्य आहे की असं झालं पाहिजे? योग्यच आहे, कारण गावचाच संघ आहे आणि जास्तीत जास्त रन रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओके. आणि जिंकण्याचा प्रयत्न असेल की काय गमवण्याचा प्रयत्न असेल? नाही, नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न असेल. कोणावरती जास्त तुम्ही निर्भर आहात आणि कॅप्टन्सी तुम्हाला मिळाली, हे तुम्हाला आनंद कसा वाटतोय? आनंद तर खूप आहे आणि प्रयत्न तर सर्वच प्लेअरनी द्यायला हवे. अपेक्षा करू शकतो की मैत्रीपूर्ण लढत होईल? हो नक्कीच. लोणारचा सामना बघितला होता, तसं काय होईल असं नाही ना? नाही, असं काहीच नाही. ओके, क्या बात आहे. तुमच्याकडून शब्द आम्हाला पाहिजे होता, कारण आता ते रेकॉर्डिंग झालंय ऑलरेडी. चला, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. टॉस जिंकला विकी स्पोर्टच्या कॅप्टनने आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या सामन्यासाठी 3 षटकांचा मुकाबला असेल, तो चॅम्पियन पदासाठी. जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये.
तर चला प्रेक्षक आपण धावांचा पाठलाग बघूया. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु हाय व्होल्टेज असेल. आणि त्यानंतर चॅम्पियन मेगा फायनल धनेश इलेवन विरुद्ध विकी स्पोर्ट्स एंटरटेनमेंटच्या माध्यमातून बघा दाखवले जाते एसके एंटरटेनमेंट. आणि सुरू असलेला सामना धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज सुद्धा आलेत. लक्ष ज्यांच्या समोर आहे ते 33 धावांचं जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये. काय उतार चढावर असतील, काय फाईट असेल, कसं रंगेल, कसं हा महासंग्राम रंगेल हे ऐकण्यासाठी आता कमेंट्री बॉक्समध्ये ह्याच गावातील कुक्षे गावातील ज्यांना सर्व काही गोष्टी माहिती आहेत, प्रत्येकाला ते लहानपणापासून ओळखतात, नकापासून केसांपर्यंत माहिती आहे, ते सगळं त्यांचं विश्लेषण ऐकवतील आमचे योगेश पाटील सर. धन्यवाद मनोज कारवे सर. इथे मात्र लक्ष आपण जर पाहिलं तर कुठेतरी छोटा आहे, परंतु मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलाही टार्गेट मोठं नसतं आणि कुठलाही टार्गेट छोटं नसतं. जर तुमच्याकडे हिंमत असेल तर मात्र जरूर तुम्हाला किंमत मिळेल, त्यात काही शंका नाही. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 33 धावांचा आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी योगेश कोहली आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल महेंद्र भाकरेला आपण पाहतोय. पहिला चेंडू खराब होता, फुल टॅन गेला, चेंडू चालला वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि मिळतील एकूण 4 धावा. सुरेख स्ट्रोक सिलेक्शन आणि फक्त त्या ठिकाणी चेंडूला दिशा दाखवली. आउटफील्ड सुद्धा खूपच फास्ट आहे. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. चौकार तिथे प्राप्त केला व पुन्हा तोच फटका स्वीप केला. पुन्हा चेंडू मात्र चाललाय त्या दिशेनं. रिझल्ट सेम आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जय श्रीराम. परंतु या ठिकाणी जय जयकार करावं लागेल फलंदाज योगेश कोहलीचं. कारण या स्पर्धेमध्ये पाहिल्या तर 50च्या पुढे आतापर्यंत धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत. चांगली स्पर्धा गाजवली योगेश कोहलीनं अगदी बॅटच्या साह्यानं. हो आता समोरच्या दिशेनं मिडॉमच्या डोक्यावरून सेमी फायनल मध्ये चौकार हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज ठरलाय योगेश कोहली. काय जबरदस्त फलंदाजी, अगदी क्लासिकल स्ट्रोक खेळतोय. 2 चौकार आपण पहिले पाहिले तर अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवले. हा चौकार पाहिला अगदी लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळाला. आणि हा चौकार पुन्हा जाईल का? हो चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॅक टू बॅक चौथा चौकार. या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर एका मात्र असा फलंदाज आहे की त्याने 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले. मेहर 11 बापगाव संघाचा ओमकार त्याच्या माध्यमातून ते आपण चौकार पाहिले. त्याची बरोबरी आज मात्र या ठिकाणी योगेश कोहली करेल का? हो इथे मात्र दांडी गोल सफल होऊन गेल्याचा प्रयत्न झाला. परंतु त्या ठिकाणी पाहू शकले या ठिकाणी अगदी बेलला चेंडू मात्र पाहू शकला रिप्ले मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. यस बेलला ट्रिम चेंडू झाला आणि अखेर पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त केली गोलंदाज मनीष बजागेनं. आणि पहिला धक्का लागला टीम नक्षत्र चौदरपाडा संघाला. पर विकेटसाठी केतन बजाज यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे उर्फ ढोक्याबाई. परंतु कुठेतरी संघ जर पाहिला तर अडचणीमध्ये सापडला आहे टीम आरडे किरवली संघ. कारण लक्ष आपण जर पाहिलं तर फक्त 33 धाबांचा आहे आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 16 धाबा
धाव फलकावरती जोडल्या गेल्या आणि त्या सर्वच्या सर्व धाबा योगेश कोहलीच्या बॅटमधून पहिल्या नवीन फलंदाज स्वतः संगनायक विकी भंडारी आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आणि विजयासाठी आता मात्र फक्त 17 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू शिल्लक या पॉवर प्ले ओव्हरमधील अगदी पाहू शकला अगदी चेंडू बॅटच्या टोला स्पर्श चेंडू झालेला आहे त्यामुळे मात्र पूर्णपणे ताकद ते जनरेट करू शकणार नाही. चेंडू चालला अगदी वाढीस विकेटला फिल्डर तिथे सज्ज होती अभय आणि फेक सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. चांगली कामगिरी सध्या आपण पाहिली नक्षत्र सौदरपाडा संघाची. सध्या तरी आपण पाहिले तर तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याचा खेळ चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं कारण प्रथम त्यांच्या गोलंदाजाने योग्य ते टप्प्यावरती गोलंदाजी केली त्यानंतर गोलंदाजांना मात्र साथ मिळाली आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची आणि मात्र धावांचा पाठलाग करत असताना मात्र फलंदाजांनी सुद्धा मात्र फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला दिलेले आहे. 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर या ठिकाणी आता मात्र कुठेतरी सोपं पाहायला मिळतोय. महेंद्रने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही शून्यावरती तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. विकीने एक चेंडू फेस केला त्याच्या बॅटमधून पहिले आपण एक धाव आणि 18 मध्ये 16ची आवश्यकता सर 5.33च्या धावगतीने आता या ठिकाणी अंतिम फेरी गाठण्यासाठी मात्र धावा जोडायचे परंतु कुठेही जाऊ नका. चॅम्पियन मेगा फायनल गणेश कुकसे विपक्ष विकी कुकसे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ओ खेचून मारला गॅपमधून चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. असं वाटतं की हा सामना लवकरात लवकर फिनिश करण्याच्या मूडमध्ये आहेत. या अनुषंगाने मात्र या ठिकाणी आतापर्यंत 5 बाउंड्रीज पाहिल्या आपण पूर्ण इनिंग मध्ये. हो फटका अभेद केला झेल होईल का अभय प्रयत्न करतोय. वॉट अ कॅच व्हेरी गुड टेकन बाय अभय. दुसरा धक्का लागत असणारा टीम नक्षत्र सुंदरपणा संघाला विकी भंडारी बॅक टू द डगआउट. सुंदर त्या ठिकाणी चेंडूवरती नजर मात्र आपल्याला क्षेत्ररक्षक अभयची पाहायला मिळाली आणि हे दृश्य पहा. धनेश कुक्षे सध्या मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे यंग आर्मी घेऊन मात्र सज्ज झालेला आहे. मानस धुमाल सध्या मात्र पाहू शकाल चेहऱ्यावरती त्याची गोड स्माईल आपण पाहतोय कारण ते एक्झॅक्टली पाहत आहे. चेतन पाटील सुद्धा मात्र सध्या इन ऍक्शन मध्ये आहे. शुभम शेलारला पाहू शकाल आणि या ठिकाणी पहा त्रस्त असणारे आमचे किरोलीकरांचे समर्थक. हा खेळाडू कक्ष सध्या आनंदाचं वातावरण सध्या आपण पाहतोय पूर्णपणे आपल्याला पाहायला बोलतोय. डिफेन्स स्ट्रोक केल्याचा प्रयत्न लाऊड अपील हाऊस दॅट हा प्रश्न आडेने तिथे विचारला परंतु पंचांनी मात्र ती अपील फेटाळली. प्रतीक्षा एंटरप्राइजेस मध्ये प्रतीक्षा करताय सध्या वालचीन संघ अंतिम सामन्याची ज्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दाखल केला आणि थेट फायनल मध्ये त्यांनी मात्र उडी मारली. लकी ड्रॉच्या माध्यमातून तो संघ मात्र पुढे गेला आणि इथे मात्र फक्त चिरवा दिशा दिली सॉफ्ट आणि मिड विकेट वरून मात्र वेगळ्या क्षेत्रशेक मात्र चेंडूवरती झेपावलाय आणि एकच धाव तिथे मात्र त्या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट होताना पाहायला मिळाली. चांगला क्रिकेट सध्या आपण दोघांमध्ये पाहतोय कारण त्यांना सुद्धा माहिती की इथून आपण सिंगल डबल जरी धावा घेत राहिलो तरी सुद्धा त्या धावांचा पाठलाग करू शकतो आणि विजयासाठी आता मात्र फक्त 10 धावांची आवश्यकता. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्या. इथे मात्र एखादा चमत्कारच मात्र आता आरडी किरोली संघाला वाचवेल या सामन्यामध्ये. सरळ बॅटी लॉक करण्याचा प्रयत्न बॉलर पास ड्राईव्ह परंतु स्वतः गोलंदाजाने मात्र त्या ठिकाणी चेंडूला थांबवलं. चांगली वापसी आपण आरडीची पाहू शकतो या ठिकाणी कारण पहिल्या चेंडूवरती जरूर त्याच्या अगेन्स्ट चौकार पाहिला परंतु तदनंतर चांगल्या लेंथवरती त्याने मारा केला आणि या सीझन मध्ये पहिल्यांदाच हा संघ सेमीफायनल मध्ये जरूर प्रवेश केला त्या संघाने परंतु कुठेतरी हवा तसा खेळ मात्र झाला नाही. चांगला यष्टीरक्षण दत्ता दिगाडकर आहेत त्या भूमिकेत. अख्ख्या 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला म्हणजे येणारे 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धाबांची आवश्यकता. विकी स्मृती स्टँड तुम्ही पाहू शकाल सौजन्य रुपेश दुंदाराम पाटील आणि त्या स्टँड मध्ये सुद्धा भरपूर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या विकी स्फूट कुकचे सगळं नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये
पाहायला मिळतील, परंतु हे कुठल्या संघाचे समर्थक आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत असं आपण जरूर म्हणू शकतोय. त्यांच्या बाजूला तुम्ही कटआउट्स पाहू शकाल. माजी सरपंच विश्वासजी पाटील, ज्ञानेश्वरजी मागेरा तुम्ही पाहू शकाल. सापकाचे उद्योजक आणि माजी सरपंच श्यामजी पारधी यांचा कटआउट्स. त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी प्रशांत पारधी, मुस्साबाई अर्थात वेलेकर आणि जगन गायकवाड जे पिंपळनेरचे पाहुणे ते या स्पर्धेला भेट देऊन गेले. माजी सभापती सन्माननीय नामदेवजी पाटील, विवेक शेठ पाटील आणि सुजित पाटील यांचा तुम्ही फ्लॅक्स पाहू शकाल. 12-10 अशी आता मात्र आवश्यकता असेल ते म्हणजे टीम नक्षत्र चौदरपाडा संघाला आणि इथे गोलंदाजीसाठी आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी हनुमानचा मात्र वापर केला जातोय. लेफ्ट आर्म बॉलर आहे. आज क्वार्टर फायनलमध्ये सुद्धा मात्र हनुमाननी चांगली गोलंदाजी केली आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याच्यावरती पुन्हा विश्वास दाखवलाय संघ नायकाने. शॉट बनवला, चेंडू खराब नव्हता परंतु फटकाच चांगला सजवलाय. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला. चौकारानं हनुमानचं मात्र स्वागत केलं. हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त कनेक्शन पाहिलं आपण आणि जागा सुद्धा मात्र चांगली निवडली. हा क्रीडांगण मोठं आहे आणि इथे मात्र धाबा सुद्धा होत आहेत आणि त्याच मला फलंदाज मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. पावलांचा वापर अगदी चांगला ड्राईव्ह पाहिजे. लॉंग मध्ये ऋतिक आहे. थोडीशी मिस्टेक दुहेरीचा प्रयत्न जरूर तिथे केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय मिस्टर अजय कोहली. जरूर पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी फलंदाजाने निराशाजनक कामगिरी केली. जर तुम्ही या ठिकाणी 45-40 धाबा जरी जोडल्या तर मात्र तुमच्याकडे एक संधी निर्माण झाली असती की तुम्ही फाईट बॅक करू शकले. परंतु या ठिकाणी फक्त 32 धावसंख्येपर्यंत हा संघ मजल मारू शकला आणि त्याचा मात्र पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये नक्षत्र चौदरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओ लेट कट. शेवटच्या क्षणाला बाटचं तोड उघडा. चेंडू वेगाने चालला. अगदी विकी स्मृती स्टँडच्या समोर रेस सुरू. चेंडू पुढे. प्रशांत बजागे पाठीमागे पळतोय आणि या सामना सुद्धा आता मात्र त्यांच्या पाठीमागेच राहिलाय असं म्हणावं लागेल. कारण या चौकारानं स्कोरार लेवल आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता टीम नक्षत्र चौदरपाडा संघाला. एकतर्फा सेमीफायनलचा सामना इथे पाहिला आपण, परंतु हरकत नाहीये. किरवलीकरांसाठी मात्र सुद्धा आजचा दिवस आनंदाचा असेल कारण प्रथमतः त्या संघाने आज क्वालिफाय केला आणि जरूर सेमी फायनल मध्ये त्याने प्रवेश केला. किमान या स्पर्धेतून एक चषक जरूर ते आपल्या गावात थाटामाटात घेऊन जातील आणि आरडी यांचा जो शोकेस आहे त्याची जरूर ही ट्रॉफी शोभा वाढवणार आहे. त्यात काही शंकाच नाहीये. एका धावेची आवश्यकता आणि ती एक धाव इथे मात्र जोडली जाईल का? महेंद्रच्या बॅटमधून तो विनिंग धाव पाला मिळेल का? जबरदस्त फटका. चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर आणि या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये एंटर होणारा दुसरा संघ ठरलाय नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ. जबरदस्त खेळ नक्षत्र चौदरपाडा संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. सो हार्ड लक राकेश दिगाडकर, हार्ड लक आर डी किरवली अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम चौदरपाडा. सन्माननीय अविनाशजी चोरगे याचकडून